नमस्कार, मी अतुल खरात. एक विषय म्हणजे महावितरण संदर्भात होता. समाज माध्यमांमध्ये त्याची एक थोडक्यात म्हणजे रेकॉर्डिंग आहे, एक व्हिडिओ आहे, अशा प्रकारची पोस्ट आली होती. त्या दरम्यान आमच्याकडे त्याचं काही छडा लागला. त्यामध्ये महावितरण बोर्डाचा सावळा गोंधळ बाहेर काढणार महावितरण अधिकारी मलवडी राजकीय नेते फोनवर करतात कारवाई. स्थानिक राजकीय जे नेते आहेत त्यांच्याशी मिलीभगत असल्याचा असा त्यांच्या समाज माध्यमांमध्ये आरोप होतोय. आरोप होत असताना आम्ही सविस्तर माहिती घेण्यासाठी आलो तर आपल्याला कार्यालय बंद आहे असं दिसतं. तरी आम्ही तिथं असणाऱ्या संपर्कात असणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांना, इथलं जे महावितरणचे काम करतात त्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला असता दरम्यान ते म्हणले साहेब कामानिमित्त बाहेर गेलेले आहे, तर साहेब आल्यानंतर आपण नंतर चर्चा करू, खरं काय खोटं काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करू. परंतु नक्की काय समाज माध्यमांमध्ये घटना घडत आहेत, काय समाज माध्यमांमध्ये अपेक्षित आहे, त्या महावितरणाच्या संदर्भात जी जनतेची व शेतकरीची अपेक्षा आहेत त्या अपेक्षाला कोणत्या प्रकारचा न्याय त्या ठिकाणी मिळत आहे ते आपण पाहणार आहे. तरी आपल्याला काही काळासाठी इथं कोणी उपलब्ध नसल्यामुळे 2 दिवसामध्ये आपण याचा छडा 100% लावणार आहोत. साहेब इथं उपलब्ध नाहीत, त्यामुळे या अडचणीचा प्रश्न निर्माण झाला. पण इथल्या कर्मचारी राजकीय नेत्याच्या दबावाखाली आहेत असं आपण ठीक आणि स्पष्ट दाखवण्याचा प्रयत्न आपण करणार होतो. परंतु आता या ठिकाणी आपण येत असताना आपल्याला आता पाहायला मिळत आहे महावितरण कार्यालय बंद आहे. सकाळपासून चर्चेला उधाण आल्यामुळे मला वाटतंय त्या चर्चेच्या उधाणानुसार अधिकारी फरार झालेत. माझं म्हणणं तर असं वाटतंय की त्यांना कोणत्या राजकीय नेत्यांचे फोन आले असं त्या समाज माध्यमांमध्ये चर्चा. आमच्या विषयी नाही, समाज माध्यम म्हणतंय की बाबा साहेबांना फोन राजकीय नेत्यांचा जातो आणि साहेब थेट कारवाई करतात. मग ह्या माध्यमातून आम्हाला फक्त दाखवून द्यायचं आहे की साहेब ही अधिकारी जे आहेत ती सरकारचे आहेत का राजकीय पुढाऱ्यांची, हे आम्हाला दाखवून द्यायचं आहे. त्यांनी सरकारच्या पद्धतीने काम करावं, त्यांच्या मनात काय चाललंय लवकरच आम्ही दाखवणार आहे लोकशाही संघर्ष न्यूजवरती. नमस्कार, मी अतुल खरात, आवाज मानदेशामधील गोरगरीब जनतेचा.